तो अशी बातमी आहे, युद्धामध्ये अडकलेला मुंबईचा तरुण 6 महिन्यांनी घरी परतलाय। तो इराकमध्ये भारतीय खलाशी म्हणून काम करत होता। मुंबई इथल्या मीरा रोडमधील राहणारे रेस्क पेरिरा 6 महिने इराक देशामध्ये जहाजावर काम करण्यासाठी गेले होते। इराकमधून परतलेल्या मुंबईचा रेस्क पेरिरानं युद्धाचा थरारक अनुभव NDTV मराठीशी बोलताना सांगितलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। लोक भारतीय कामगार जे आहेत ते वेगवेगळ्या देशामध्ये काम करत असताना असेच एक कुटुंब आहे जे पेरिरा कुटुंब आहे, जे मुंबईमध्ये वास्तव्य आहे गेल्या अनेक वर्षापासून। ते देखील भारतामध्ये परतलेले आहेत। त्यांच्याशी बातचीत नेमकं कशा पद्धतीने त्रास जो होतो या ठिकाणी त्यांना सहन करावा लागलाय। सर, अपना नाम बता दीजिए और कौन से कंट्री में आप थे? हाँ, मला एक सांगा की ज्या पद्धतीने युद्ध सुरू होतं, आता सध्या तरी युद्ध विराम झालेला आहे, किती त्रास या ठिकाणी सहन करावा लागला तुम्हाला? बघा, जेव्हा आम्ही तिकडे होतो तेव्हा युद्ध चालू झालं 28 तारखेला चालू झालं, 28 तारखेला चालू झालं। पण त्याच्यानंतर आम्हाला तिकडे अजून काय बघायला भेटलं नाही। आम्हाला वाटलं की ओके, सिच्युएशन ओके, आमच्या इकडे काय होणार नाही। इराणचा साईड आमच्या समोरच होता, पण आम्हाला वाटलं तिकडे नाही एवढं काय होणार। पण जेव्हा 9, 10 आणि 11 मार्चला आम्ही बघितलं, जो पाहिलं, एवढी बॉम्बार्डिंग झाली, एवढं आम्हाला बघायला भेटलं, एवढा पॅनिक सिच्युएशन जो होता तिकडे। आणि त्या पॅनिक सिच्युएशनमध्ये आम्ही कसा रिॲक्ट केला, त्याच्यानंतर आम्ही तुमचे बॅग घेऊन तयार होतो की आम्ही इकडे निघून जाऊ। एम्बेसीला कॉन्टॅक्ट केला, मनोज सरला कॉन्टॅक्ट केले आणि त्याच्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स आला। ते लोक 2 दिवसानंतर आम्हाला भेटायला आले, पण ते लोक काय बोलले की तुम्ही तिकडेच राहा, तुम्ही इकडे सेफ आहेत, आमच्याकडे कॅम्पमध्ये आता नाही आहे, फ्लाईट अवेलेबल नाही आहेत। आणि त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर आम्हाला आमचं पासपोर्ट आणि CDC ओनरने घेतला। त्या ओनरने जेव्हा पासपोर्ट CDC घेतला, आम्हाला डॉक्युमेंटेशन करायला बिलकुल पॉसिबल नाही झालं। मला एक सांगा, कुठल्या जहाजावर होते आणि नेमकं तुम्ही इराकमध्ये होतात त्यावेळी कसं तुम्हाला माहीत पडलं की 2 देशांमध्ये युद्ध या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे? बघा, जेव्हा आम्ही तिकडे इराक बसला होतो, शिपचं नाव आहे दिवा सप्लाय वेसल, ऑइल टँकर होती ही ऑइल सप्लाय करते। आणि जेव्हा मला ॲक्च्युली माझ्याकडे नेट होता नाही, माझ्याकडे लिमिटेड नेट होता, जो आम्हाला घरून जो रिचार्ज करत होते तेच नेट होता, वायफाय काय प्रोव्हाइडेड नव्हता, इंटरनॅशनल रिचार्जच होता। ते आम्हाला एवढं नेट चेक करता तर नाही आलं। जेव्हा युद्ध चालू झाले तेव्हा फॅमिलीनेच आम्हाला इन्फॉर्म केलं की असं झालं आहे। आणि त्याच्यानंतर आम्हाला काही जाऊन चेक करणार की नेटवर्क चेक करणार तसं पण काय ऑप्शन नव्हता। मग जो इन्फॉर्मेशन ते लोक आम्हाला पास ऑन करतो ते आम्ही त्यांना पास ऑन इकडे सगळं ओके आहे, टेन्शन हो गया। पण त्यांचा पॅनिक सिच्युएशन भरपूरच होता की तू काय पण कर, तुम्ही कसं पण करा, रिटर्न या। मीच नाही, पण दुसरी मुलं आहेत ते पण माझ्या फोनवरूनच घरी बोलत होते आणि सगळ्यांचं एकच होतं की पैसे पण सगळं सोडा, फक्त घरी या कसं पण करून। मला एक सांगा, ज्यावेळी तुम्ही अडकले त्या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीने भारतीय दूतावासामध्ये तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता? नेमकं कशा पद्धतीने कोणाकोणाला पत्र दिलं होतं? जी, पत्र बघा, माझ्याकडे DGचा नंबर आला। DGनी जेवढे सीफेअरर्स आहेत तेवढे सगळ्यांना बोलून ठेवलेला की तुम्हाला काय पण असणार आम्ही कॉन्टॅक्ट करणार, आम्हाला मेल करा, आम्हाला कॉल करा। आणि त्यांचे नंबर पण दिलेले होते आणि एम्बेसीने नंबर दिले होते, सेम मेल आलेला। ते मी पहिला कॉन्टॅक्ट केला मनोज सरला आणि फॅमिलीने पण मनोज सरला कॉन्टॅक्ट केला, तर आम्ही भरपूर टायमापासून मनोज सरची कॉन्टॅक्टमध्ये होतो तिकडनं साइन ऑफसाठी। आणि जेव्हा मनोज सरला कॉन्टॅक्ट केला त्याच्यानंतर लेटर्स लेटर्स इंडियन गव्हर्नमेंट टू इराकी गव्हर्नमेंट, आणि इराकी गव्हर्नमेंटवरनं अप्रूव्हल पाहिजे होतं। पण त्या अप्रूव्हलसाठी माझं पासपोर्ट आणि CDC आमच्याकडे होतेच नाही, म्हणून अप्रूव्हल पण नाही। आणि जो कॅप्टन होते ते साइन ऑफ द्यायला पण रेडी नाही। आता कॅप्टन साइन ऑफ नाही देतो, ओनर साइन ऑफ देऊ शकते, पण तो पण रेडीच नाही साइन ऑफ द्यायला। मग जो इराकी गव्हर्नमेंट आहे, इराकी जो एम्बेसी, त्याच्यावर आम्हाला ट्राय केलं सांगायला की इकडे सेफ आहे, इकडे टेन्शन वगैरे काय असेल तर आम्ही आहो, आणि काय नाही झालं तर आम्ही एमर्जन्सी लेटर रेडी करू। मग ते एमर्जन्सी लेटर जेव्हा रेडी केला तेव्हा ते इमिग्रेशनला पाठवलं आणि इमिग्रेशननी माझे डॉक्युमेंट्स सोडून मला सोडलं। धन्यवाद सर। पत्नी देखील आहे डेल पेरिरा। मला सांगा, ज्यावेळी पती त्या ठिकाणी त्या देशामध्ये अडकले होते, किती त्रास या ठिकाणी सहन करावा? खरं तर 2 देशात युद्ध सुरू आहे, अनेक मिसाईल दोघेही देशावरती पडत आहे वारंवार। त्रास ते होतंच। मी न्यूजमध्ये इतकं वाचत होते, बघत होते न्यूजमध्ये, हे खूप ताण झाला असं हे बघून की खूप युद्ध इकडे आणि हा इराकमध्ये पडतो, इस्रायल आणि इराणच्या मध्ये, ते कधी काही होऊ शकते। आणि मग नंतर आलं न्यूजवरती की ऑइल टँकर्स, ऑइल वेसल्सवर हमला होतो आहे, शिप्स आर बीइंग टार्गेटेड, तेव्हा आणखी जास्त टेन्शन झालं आम्हाला। सर, मला एक सांगा, वडील देखील आहे आपल्याबरोबर, त्यांची बातचीत करणार आहोत। सर, ज्यावेळी मुलगा त्या ठिकाणी अडकला होता, आज ज्या ठिकाणी परतलेला आहे भारतामध्ये, किती आनंदाचा दिवस आहे? खरं तर कसा तो दिवस काढलेला आहे? आनंद म्हणजे आमच्यासाठी तर खूपच आनंदाचा दिवस आहे, कारण आम्हाला असं वाटलं की उद्या काय आलं, त्याचं तिकीट आलं होतं तरी आम्हाला विश्वास नाही, कारण डॉक्युमेंट्स आले नव्हते। आणि
3 देश पार करून यायचं होतं. 3 देशची बाउंड्रीज, इराकवरून कुवेटला आणि कुवेटवरून सौदीला, आणि त्याला काही म्हणजे दुसरा काही हेच नाही, एकटाच ट्रॅव्हलिंग करता. दुसऱ्या मुलांनी नकार दिला, त्यामुळे एकटा ट्रॅव्हलिंग करणार. आणि जेव्हा तो एअरपोर्टला पोहोचला, खूप एवढा त्रास घेऊन तिथे सुद्धा त्याला कुठेही रूम नाही भेटले, इवन त्याला एअरपोर्टला काय भेटलं नाही. त्याने बसून दिवस काढले तिथे 3 दिवस. तर मला खूप त्रास होत होता. तो मला डॅडी तू घाबरू नको, पण मला खूप त्रास होत होता की पोराला माझ्या काहीच नाही, जेवण भेटतं की नाही माहीत नाही, पाणी भेटतं की नाही माहीत नाही. कारण कुठे गेला तर लगेच सोडत, कोण लगेच पटकन कोणी चोरून नेलं तर तीही फिकर होती मला. पण ॲटलास त्याने मॅनेज केलं. धन्यवाद सर आमचे बाचके, आणि शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी देखील. हे संपूर्ण पेरेरा कुटुंब जे आहे ते या ठिकाणी आनंद साजरा करताना आपलं ज्या पद्धतीने सुरू असलेल्या युद्धांमुळे जे आहे ते अनेक दिवस जे आहेत ते इराकमध्ये अडकले होते आणि अनेक वेळा भारतीय दूतावासाच्या माध्यमातून संपर्क देखील साधण्याचा प्रयत्न करणे आज शेवटी जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहे. आणि कुटुंबाच्या माध्यमातून आज जो आहे तो या संपूर्ण पेरेरा कुटुंब जो आहे तो आनंदाचा दिवस जो आहे तो साजरा करणार आहे. व्हिडिओ जले जतींद्र बांद्रे सर, रिस्वान शेख, NDTV मराठी, मुंबई.